बरं, आपण कुठपर्यंत आलो होतो आठवते का तुम्हाला? आपण कुठपर्यंत आलो होतो मॅथ्स 1 मध्ये? कोणतं चालू होतं आपलं प्रॅक्टिस सेट? कोणतं स्टार्ट झालेलं? नाही आठवत आहे कोणालाच? ग्रॅमर्स रूल झाला होता का आपला? ग्रॅमर्स रूल? येस मॅम. रूल आपला झाला होता. ग्राफ मेथड पण झाली होती ना? ग्राफ मेथड नव्हती झाली मॅम. ग्राफ मेथड नाही झालेलं? बरं, तुमच्याकडे ग्राफ पेपर आहे का सध्या? नो टीचर. येस मॅम. आहे मॅम. नाही आहे टीचर. तर गुड इव्हिनिंग. त्यावेळी पुढचं लेक्चर असेल ना त्यावेळी सगळ्यांनी आपल्या सोबत ना जरा ग्राफ बुक जी असते आपली आलेख वही ती कॅरी करा. कारण मी तुम्हाला शिकवेन पण तुम्हाला ते ग्राफवर माझ्यासोबत तुम्ही पण ग्राफ वहीवर ते जर काढलं ना, ड्रॉ केलं तर मग तुम्हाला जास्त चांगलं कळेल. कळलं? त्याच वेळी ज्या वेळेला मी शिकवेन त्याच वेळी तुम्ही तुमच्या समोर पण ग्राफ काढायचंय त्या ओके मॅम. तर मग तुम्हाला व्यवस्थित असं दाखवून तुम्ही Next फक्त time बघून असं नाही बघू. करणार तर तुम्ही माझ्यासोबत तुम्ही पण ते करायचंय तुमच्या वहीवर. तर मग तुम्हाला व्यवस्थित चांगलं लक्षात राहील. त्यामुळे आज मी ग्राफ मेथड आपली ग्रॅमर्स रूल झालाय ना की आपला पूर्ण झालाय ना? तर एक प्लीज जरा म्हणजे असं काय माझं लेक्चर असेल तेव्हा मी ग्राफ मेथड शिकवणार आहे. तर प्लीज तुम्ही तुमच्यासोबत एक दोन असे ग्राफ वहीच असते आपल्याकडे. वही तर ठेवायलाच लागणार आहे तुम्हाला. तर ती वही तुमच्या सोबत ठेवायची. ठेवाल सगळेजण? येस मॅम. सगळ्यांनी आपल्यासोबत ग्राफ वही नेक्स्ट लेक्चरला ठेवायची आहे. कळलं? तर तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे. ठीक आहे मॅम, आमच्या जवळ ग्राफ बुक नाही आहे आता. तर आता पुढची एक्सरसाइज बघूया काय आहे. आता नाही पुढचं आपलं जेव्हा लेक्चर असेल मॅथ्सचं त्यावेळेचं बोलते. ग्रामर्स रूल आपला झालेला आहे बरोबर. ठीक आहे. आता आपण पुढची जी आपली एक्सरसाइज आहे ती आपण बघणार आहोत. याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का? याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं जे इक्वेशन्स असणार ना ते इक्वेशन म्हणजे दोन व्हेरिएबल असणार पण ते लिनियर नसणार. कळलं? तर आपण काय करायचं माहिती आहे का? याच्यामध्ये आता पुढची जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन नसणार आहे. का माहित आहे का? कारण तुम्हाला अशा प्रकारचे इक्वेशन नसणार. हे बघा 3/x. स्क्रीन दिसते आहे तुम्हाला? हो मॅम. तर तुम्हाला अशा प्रकारचं इक्वेशन असणार. 3/x - 4/y = 8 अशा टाईपचे इक्वेशन असणार. आता या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन नाही म्हणणार आहे. कारण इथे तुमचा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये जर नंबर डिनॉमिनेटर मध्ये असेल तर तो आपण काढून टाकू शकतो. म्हणजे अशा प्रकारचा असेल 1/3x - 1/4y = 8. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन याच्यामध्ये फरक आहे. या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलच डिनॉमिनेटर मध्ये याच्यामध्ये व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये नाही. याच्यामध्ये एखादा नंबर किंवा कोइफिशियंट मध्ये डिनॉमिनेटर आहे.
नंबर डिनॉमिनेटर मध्ये आहे, व्हेरिएबल वरतीच आहे न्यूमरेटरला. मग इथे आपण काय करतो, इथे आपण 3 आणि 4च्या एलसीएम म्हणजे 12 ने मल्टिप्लाय करतो. मग आपल्याला नॉर्मल जे इक्वेशन आहे ते आपल्याला मिळतं. बरोबर आहे, असं आपण केलेलं आहे बघा. असे इक्वेशन आपण अशा फॉर्म मध्ये आणलेले आहेत. आपण इथे काय करतो, 3 आणि 4चा एलसीएम काय येतो तर 12 येतो. तर 12 ने मी इथे दोन्हीकडे पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. मग तुम्हाला नॉर्मल इक्वेशन जे आहे ते मिळणार आहे. मी तुम्हाला फरक सांगते या दोन इक्वेशन मध्ये काय डिफरन्स आहे. या इक्वेशनला जर तुम्हाला नॉर्मल आपल्या इक्वेशन मध्ये आणायचं तर ते सोपं आहे. 3 4 चा आणि इथे 4 3 चा. मग इथे इक्वेशन बनेल 4x - 3y = 48. असं तुम्हाला एक आपलं नॉर्मल इक्वेशन आपलं या फॉर्म मध्ये इक्वेशन मिळेल. पण हे कधी एखादा नंबर डिनॉमिनेटर मध्ये असेल तर. पण आता आपल्याला अशा टाईपचे इक्वेशन असणार आहेत असे, ज्याच्यामध्ये आपला व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये असणार आहे, नंबर ने व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये असणार. आणि जेव्हा ऍक्च्युली ते लिनियर इक्वेशन नसतं, कारण लिनियर इक्वेशन होण्यासाठी जी व्हेरिएबलची पॉवर आहे ती 1 असायला पाहिजे. इथे 1 आहे पण ती डिनॉमिनेटर मध्ये, ती न्यूमरेटर मध्ये आली की -1 होते. त्यामुळे हे -1 चालत नाही, निगेटिव्ह पॉवर चालत नाही. पण ऐकताय का, हे लिनियर इक्वेशन नाहीये, पण आपण याला लिनियर इक्वेशन मध्ये रेड्यूस करू शकतो. ऐकताय का? येस मॅम. हा, तर आपण काय करू शकतो माहितीये का, याला लिनियर इक्वेशन मध्ये आपण रेड्यूस करू शकतो. मग त्याच्यासाठी करायचं काय असतं, त्याच्यासाठी फक्त तुम्ही काय करायचं माहितीये का, बघा, लेट्स रिमेंबर वी कॅन क्रिएट new variables by making a proper substitution to convert them into linear equation. है ना, आणि याच्यामध्ये डिनॉमिनेटर 0, ठीक आहे, ते तर आपली कंडिशनच आहे. आता इथे काय आहे की आपल्याला नवीन व्हेरिएबल वापरायचे. वी कॅन क्रिएट न्यू व्हेरिएबल्स, म्हणजे आपण नवीन व्हेरिएबल इथे क्रिएट करायचंय आणि ते नवीन व्हेरिएबलच्या जागेवर प्रॉपर सबस्टिट्यूशन, म्हणजे आपण काय करायचं माहितीये का, इथे 1/x आणि 1/y याच्या जागेवर आपण दुसरे व्हेरिएबल घ्यायचे. म्हणजे आता इथे कसं आहे, आता हे जे इक्वेशन आहे ते ऍक्च्युली असं आपण लिहू शकतो, 3 × हे 3/x आहे ना, 3/x म्हणजे आपण कसं लिहू शकतो, 3 × 1/x, म्हणजे 3 1 जा 3 आणि खाली आहे हे 3/x आहे, -4y = 8. आता हे एकच इक्वेशन नसणार, असं आणखी एक इक्वेशन, 2 इक्वेशन असेच असणार आहेत तुम्हाला सेम, है ना, फक्त तुमचे जे कोइफिशियंट्स आहेत ते वेगळे वेगळे असणार आहेत. हे बघा अशा प्रकारे दिसेल तुम्हाला. इथे तुम्हाला 2/x - 3/y = 15, 8/x + 5/y = 77. तर इथे आपल्याला काय करायचंय, 1/x आणि 1/y, 1 वरती कोइफिशियंट कुठलाही नवीन व्हेरिएबल जो अज्युम करायचा आहे तो 1/x च्या जागेवर करायचा. 1/x आणि 1/y च्या जागी तुम्हाला दुसरा व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायचा आहे. कळतंय? 1/x, मग इथे 1/x असं आपण अज्युम करायचं, लेट करायचं, लेट म्हणजे अज्युम करायचं की 1/x च्या जागेवर आपण m घेऊ आणि 1/y च्या जागेवर आपण n घेऊ. म्हणजे इथे आपण काय केलं, नवीन व्हेरिएबल याच्या जागेवर सबस्टिट्यूट केले, है ना. तर आपल्याला काय मिळेल, हा 3 आहे आणि हा 1/x जो आहे तो मी m अज्युम केला, म्हणजे 3m मायनस हा 4 आणि हा 1/y मी n अज्युम केला, म्हणजे 4n = 8. बघा आता जे तुमचं इक्वेशन हे तुम्हाला मिळालंय हे लिनियर इक्वेशन, म्हणजे आपण काय केलं, हे लिनियर इक्वेशन नव्हतं पण एक प्रॉपर सबस्टिट्यूशन आपण केलं. हे सबस्टिट्यूशन केलं म्हणजे 1/x च्या जागेवर m आणि 1/y च्या जागेवर n करून मी एक लिनियर इक्वेशन मध्ये त्याला कन्वर्ट केलं. कळते का? कन्वर्जन कळलं का? सबस्टिट्यूशन प्रॉपर कसं करायचं आणि कन्वर्जन कसं करायचं.
त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. ते लिनियर इक्वेशन नाहीये, पण त्याला आपण लिनियर इक्वेशन प्रॉपर सबस्टिट्यूशनने त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. हॅलो मॅम. हा बोला. मॅम एकदा परत रिपीट हा. करता का? मला की इंटरनेटचा प्रॉब्लेम आला होता म्हणून ऐकू नाही आलं. एकदा रिपीट करता का तुम्ही प्लीज? हो हो. बघा आता आपल्याला असे वाले इक्वेशन सॉल्व्ह करायचे ज्याच्यामध्ये तुमचे जे व्हेरिएबल आहेत एक्स वाय ते व्हेरिएबल तुमचे डिनॉमिनेटर मध्ये असणार आहेत, है ना. अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला देणार. जसे की आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगते कोणती एक्सरसाइज आहे आपल्याला. एक्सरसाइज 1.4 आहे बघा, प्रॅक्टिस सेट है ना. बघा प्रत्येक तुम्ही जर एक्झाम्पल बघाल तर याच्यामध्ये तुम्हाला जो आपला व्हेरिएबल आहे तो कुठे दिसतोय? कुठे बघा व्हेरिएबल एक्स वाय कुठे दिसतात? कुठे दिसत आहे? कुठे दिसत आहेत मुलांना व्हेरिएबल? डिनॉमिनेटरला. डिनॉमिनेटर मध्ये दिसतात बघा एक्स वाय है ना. इथे पण बघा तुम्हाला इथे एक्स वाय नाही दिसत, पण इथे एक्स वाय जे आहेत एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय खालीच दिसत आहेत, डिनॉमिनेटर मध्येच आहे. इथे पण डिनॉमिनेटर मध्येच आहे. व्हेरिएबल बघा व्हेरिएबल एक्स वाय डिनॉमिनेटर मध्ये दिसतात है ना. याच्यामध्ये सगळे एक्झाम्पल तसेच आहेत. त्याच्यामध्ये तुमचे जे व्हेरिएबल आहे ते डिनॉमिनेटर मध्ये, आणि डिनॉमिनेटर मध्ये जर व्हेरिएबल आहेत ना तर ते लिनियर इक्वेशन नसतात. पण आपण प्रॉपर सबस्टिट्यूशनने याच इक्वेशनना आपण लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे रूपांतरित करायचे. हे लिनियर इक्वेशन नाहीयेत, पण एक प्रॉपर सबस्टिट्यूशन आपण केलं तर ते आपण लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. मग काय प्रॉपर तर वरचे नंबर तुम्ही सोडायचे, वरचा नंबर नाही घ्यायचा. 2 जो आहे ना तो नाही घ्यायचा. तिथे असं समजा की इथे आता 2/x मायनस 3/y इज इक्वल टू 15 आहे ना. तर हा 2/x म्हणजेच काय, तर 2 इंटू 1/x है ना. तर हा 1/x आणि हा मायनस 3 इंटू 1/y. कळते का? तसंच दुसरं जे इक्वेशन आहे हे सेकंड इक्वेशन आहे. या सेकंड इक्वेशन मध्ये पण तुम्हाला बघा सेम तसंच तुम्हाला मिळेल. हा बघा हा 8/x आहे ना. 8/x म्हणजेच काय आहे, 8 इंटू एक्स नाही 8 इंटू 1/x आहे तो. 8 इंटू 1/x है ना. आणि प्लस 5/y म्हणजे प्लस 5 इंटू 1/y, कारण y खाली आहे, इज इक्वल टू 77. आता इथे आपण सबस्टिट्यूशन काय करणार आहे, प्रॉपर सबस्टिट्यूशन करायला सांगितलं त्याने. तर सबस्टिट्यूशन कशाच्या जागेवर करू शकतो, 1/x. इथे पण 1/x दिसतंय, 1/y. इथे 1/x च्या जागेवर आपण m आणि 1/y च्या जागेवर n असं सबस्टिट्यूशन करायचं आहे. मग आपल्याला एक छान असं आपल्याला हवं तसं लिनियर इक्वेशन मिळणार आहे. बघा काय नाही, फक्त 1/x आणि 1/y च्या जागेवर दुसरे व्हेरिएबल आपण घ्यायचे आहे. कळते की नाही कळलं अजून? समजलं हा मॅम. 2/x आहे ना मुलांना. 2/x म्हणजे 2 इंटू एक्स नसतो. 2/x म्हणजे असं नाही लिहित आपण, हे मग 2x झालं. हे 2/x आहे. 2/x म्हणजे 2 इंटू 1/x असतो है ना. 2 इंटू 1/x. हे 3/y म्हणजे 3 इंटू 1/y इज इक्वल टू 15. इथे पण तसंच आहे या इक्वेशन. 8 इंटू 1/x प्लस 5 इंटू 1/y इज इक्वल टू 7.
सबस्टिट्यूशन काय करायचं की हा जो 1/x आहे आणि 1/y आहे त्याच्या जागेवर मी दुसरे व्हेरिएबल मी तिथे टाकणार आहे की जेणेकरून माझे इक्वेशन हे लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट होईल है ना. मग मी काय करेन 1/x च्या जागेवर m पुट डाऊन करेन आणि 1/y च्या जागेवर n पुट डाऊन करेन. मग मला काय इक्वेशन मिळतील दोन सांगा. जर मी 1/x च्या जागेवर m आणि 1/y च्या जागेवर n पुट डाऊन केलं तर मला इक्वेशन काय मिळतील. जिथे जिथे 1/, तिथे m टाकायचा आणि 1/y आहे तिथे n टाकायचं. काय मिळेल इक्वेशन. बघा हा 2 आहे, हा 2 आहे तसाच राहणार इंटू 1/x. 2 इंटू 1/x मग 2 आणि 1/x m आहे मग इथे 2m बनेल मायनस हा 3 आहे इथे आणि 1/y च्या जागेवर n टाकायचा म्हणजे 3n इज इक्वल टू 15. कळतंय की नाही मुलांनो. हो मॅम. येस मॅम. आणि दुसरं इक्वेशन काय बनेल. m मायनस प्लस मायनस 5 प्लस Plus 5y इज इक्वल टू पाय वाय नाही पाय 5n 1/y. हा मॅम मी सांगू का. हा बरोबर आहे. 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. बरोबर. हे आपलं सेकंड इक्वेशन. मग ते आपले लिनियर इक्वेशन आहे मग ते आपण सॉल्व्ह करायचं. आपण नेहमी पहिली जी मेथड आहे आपली त्याच्याने आपण सॉल्व्ह करू शकतो. हे तुमचं फर्स्ट इक्वेशन येणार आहे. एट एम प्लस 5n इज इक्वल टू 77 हे सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता हे आपण नॉर्मली जसं आपण पहिल्या मेथडने सॉल्व्ह केलेलं तसं आपण सॉल्व्ह करू शकतो. आपण काय केलं याच्यापैकी कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट इक्वल करतो बघा आपण. एक कोइफिशियंट आपण एलिमिनेशन मेथड एकाचा कोइफिशियंट आपण इक्वल करायचा आणि तो व्हेरिएबल. आता हे दोन लिनियर इक्वेशन आले की नाही ते फक्त सांगा. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत की नाही. आपल्याला दिलेले इक्वेशन नव्हते पण आता जे आलेले आहेत ते लिनियर इक्वेशन आहेत की नाही. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे जे आहेत ते आहेत मॅम. तर हे आपल्याला आता आपण जनरली जसे आपण बघा पहिली मेथड होती एलिमिनेशनची काय होती. आपण कोणत्या तरी दोन पैकी कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा काय इक्वल करतो. पहिली मेथड एलिमिनेशन काय इक्वल करतो आपण. कोइफिशियंट इक्वल करून तो व्हेरिएबल आपण काढून टाकतो म्हणजे एलिमिनेट करतो. आठवते की नाही. तर आपण काय करायचं समजा मला n एलिमिनेट करायचं n व्हेरिएबल मला काढून टाकायचं. तुम्ही m पण काढून टाकू शकता किंवा n पण. तुम्हाला समजा n काढून टाकायचं कोणतं तरी एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचं असं. तर एलिमिनेशन मेथड मध्ये जो व्हेरिएबल तुम्हाला एलिमिनेट करायचं तुम्ही ठरवलं. आता समजा मी n ठरवलं की एलिमिनेट करायचंय n. तर n चे जे दोन्ही कोइफिशियंट आहेत ते इक्वल असायला पाहिजे तर ते जातील. कारण 3 मधून 5 वजा जाणार नाही आणि बेरीज केली वेगवेगळे कोइफिशियंट असतात तर ते जाणार नाही. 15 आणि 15 आहे किंवा 7 आहे तर ते वजाबाकी करून सबट्रॅक्शन करून ते जाऊ शकतात. वेगवेगळी साईन झाली त्यांची की ते एलिमिनेट होतात. पण हे आता दोघांचा कोइफिशियंट इक्वल करावा लागेल. त्यासाठी 3 इथे आहे इथे 5 आहे
मग काय करतो आपण, दोघांचं कोइफिशियंट इक्वल. बघा मुलांनो, हे विसरलात तुम्ही. आपण बघा सुरुवातीला एकदम शिकलोय जेव्हा आपला क्लास सुरू झालेला मार्च मध्ये, आठवते? विसरायचं नाही, असं सराव करायला पाहिजे त्याच्यासाठी. 3 आणि 5 चा एलसीएम काढायचा. एलसीएम 3 आणि 5 चा एलसीएम काय येतो? 3 आणि 5 चा एलसीएम काय येतो? एलसीएम म्हणजे दोघांच्या टेबल मधला सगळ्यात छोटा नंबर. 3 आणि 5 च्या टेबल मधला नंबर कोणता आहे, जो दोघांच्या पण टेबल मध्ये येतो? 15. 15, बरोबर. म्हणजे मला काय करायचं आता, एन चा जो कोइफिशियंट आहे तो 15 करायचा है ना. जोपर्यंत इक्वल नाही होत तोपर्यंत तो जाणार नाही. बघा ना, इक्वल का करायचे कोइफिशियंट? इक्वल केल्याशिवाय जाणार नाही ना. आता मी जेव्हा 3 आणि 5 जरी ऍड करून पण जाणार नाही. ऍड केलं तर 8 आन्सर येईल, सबट्रॅक्ट केलं तर 2 येईल. पण मला ते जायला पाहिजेत. एलिमिनेट होण्यासाठी दोघांना मी 15-15 केलं तर 15-15 ला सबट्रॅक्शन केलं की जाणार आहे तो. कारण मला एन जायला पाहिजे. एन जाण्यासाठी त्यांचे कोइफिशियंट इक्वल असणं गरजेचं आहे आणि त्यांची वजाबाकी करणं गरजेचं आहे. वजाबाकी होणं गरजेचं आहे. इक्वल करून पण बेरीज केली तर ते जाणार नाही, सबट्रॅक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे पुन्हा साईन वेगवेगळी पाहिजे त्यांची. हे सगळं आठवते का आपण कधीतरी फार फार वर्षापूर्वी काहीतरी आठवते? एलिमिनेशन मेथड आठवते का? येस मॅम. कोइफिशियंट आधी इक्वल करायचे, कोइफिशियंट इक्वल केल्यानंतर मग साईन वेगवेगळी आहे का बघायची. ओके, कळलं? बरोबर की नाही? आता कोइफिशियंट इक्वल करण्यासाठी 15 येतो, 15. आता इथे 15 आणायचंय आणि इथे पण 15 आणायचंय. म्हणजे ह्या इक्वेशनला, पहिल्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 15 येण्यासाठी. इथे एनचा कोइफिशियंट 15 येण्यासाठी एकाला मल्टिप्लाय करून नाही चालत, पूर्ण इक्वेशनला करावं लागतं मल्टिप्लाय. मी बोलाल इथे 15 आणायचं तर फक्त याच टर्मला मल्टिप्लाय करायचं, तसं नसतं. पूर्ण या इक्वेशनला मला मल्टिप्लाय करावं लागेल. कितीने करावं लागेल? 15 3 आहे ना. 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 15 येणार? 5. 3 ला किती? 5. म्हणजे पहिल्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायला लागणार आणि ह्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार? 2 ला 3. आता करूया मल्टिप्लाय. मल्टिप्लाय करा आणि इक्वेशन, नवीन इक्वेशन तुम्हाला मिळते. बघा 5 ने पूर्ण इक्वेशनला 5 2 जा 10m 5 3 जा 15n is equal to 5 into 15. 15 5 जा 7 है ना. तुमचं थर्ड इक्वेशन आपण ठेवलं आणि ह्याला मल्टिप्लाय केला 3 8 जा 24m प्लस 3 5 जा 15n आणि इथे 3 7 ला 230 होते. बरोबर आहे. हे चौथं इक्वेशन. पूर्ण इक्वेशनला मी एनचा कोइफिशियंट इक्वल झालेला आहे, इक्वल है ना. आता इक्वल झाल्यानंतर ते घालवायचे असतील तर त्यांची साईन वेगवेगळी पाहिजे, कारण साईन वेगवेगळी असल्याशिवाय ते जाणार नाही. मग बघायचं साईन वेगवेगळी आहे का दोघांची. दोन्ही यांचे जे टर्म्स आहेत त्यांची साईन अपोजिट आहे का, कारण साईन वेगळी असेल तरच सबट्रॅक्शन होईल. सेम साईन आहे तर ऍड होतील, मग ते जाणार नाही. वेगवेगळी आहे का साईन एनचे टर्म्सची? तिची साईन वेगवेगळी आहे का? हो मॅम. म्हणजे ते जाणार. ठीक आहे. म्हणजे मला साईन बदलावी लागेल का कोणाची? असे पण ते जाणारच येतात. मग इक्वेशन ना काय करायचं? इक्वेशन ना ऍड करायचं की सबट्रॅक्ट? सबट्रॅक्ट.
इक्वेशन सबट्रॅक्ट नाही होणार, टर्म सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट कधी करायचं, जेव्हा तुम्हाला एकाची साईन चेंज करायची असेल. म्हणजे कधी कधी असं होतं की आता मी कोइफिशियंट इक्वल केला पण साईन दोघांची प्लस प्लस आहे किंवा दोघांची पण मायनस मायनस आहे, म्हणजे माझे ते जाणार नाही, म्हणजे कोणाची तरी साईन बदलावी लागेल एकाची, कारण साईन वेगवेगळी पाहिजे असते. आणि साईन वेगवेगळी जर नसेल ना, म्हणजे सेम साईन जर असेल ना, प्लस प्लस, जे मला घालवायचे, नीट लक्षपूर्वक ऐका मुलांना, हे कळलं पाहिजे की जर सेम असेल ना, तर त्या सेम असेल तर ते जाणार नाही मायनस मायनस किंवा प्लस प्लस. तर मग त्याच्यासाठी मला एका टर्मची कोणाची तरी साईन चेंज करावी लागेल. आणि साईन चेंज कोणामुळे होते, मायनसमुळे. तेव्हा मी इक्वेशनला सबट्रॅक्ट करते. इक्वेशन टर्म तर तुमचे नंतर साईन नुसार प्लस मायनस होतात, पण इक्वेशनना ऍड आणि सबट्रॅक्ट कधी करायचं, ऍडिशन कधी करायचं, जेव्हा ऑलरेडी आधीच जर त्यांचे साईन वेगवेगळे, जो मला घालवायचंय एन घालवायचंय, पण आता इथे एन चे साईन ऑलरेडी वेगळे, म्हणजे मला बदलायची गरज आहे का? आता याच्यामध्ये साईन कोणाची बदलायची गरज आहे की ते जाणारच आहेत ऑलरेडी? जाणारच मॅम ते. ते जाणारच आहेत, कारण ऑलरेडी त्यांची साईन वेगवेगळी आहे, डिफरंट साईन आहे, प्लस मायनस. त्यामुळे मला माझ्याकडून साईन बदलायची गरज नाहीये. आणि म्हणून मी इक्वेशनना काय करते, ऍड करते. इक्वेशन टर्म नाही बोलत, टर्म नंतर सबट्रॅक्ट होतात. इक्वेशनना ऍड सबट्रॅक्ट कधी करायचं, जर तुमच्या जो एलिमिनेट करायचा आहे तो व्हेरिएबल, त्याची साईन ऑलरेडी वेगवेगळी आहे, तर मला काय करायची गरजच नाही, ऍडिशन करायचं. ऍडिशनमुळे साईन नाही चेंज होतो, करता येत आपल्याला. पण जर मला साईन चेंज करायची गरज असेल, साईन चेंज करायची गरज कधी असेल, जेव्हा दोघांची साईन कधी मला वेगवेगळे साईन असेल. चेंज वेगवेगळी असेल तर ते तसे पण जाणार आहे. जर असं असतं ना, कधी कधी असं असतं की दोघांची पण साईन प्लस प्लस आहे किंवा दोघांची पण साईन मायनस बघूया आपण मायनस. एखाद्या मायनस मायनस आहे, तेव्हा एकाची कोणाची तरी साईन मला चेंज करावी लागेल. कारण साईन चेंज केल्याशिवाय ते टर्म एलिमिनेट, कारण प्लस प्लस किंवा मायनस मायनस ते ऍड होतात, मग त्याचा काय उपयोग, ते एलिमिनेट कसं होणार. एकाची कोणाची तरी साईन, आणि साईन चेंज करणारा एकच जण असतो, जो आहे मायनस. मायनस साईन जी असते तिच्यामुळे साईन चेंज होते दुसऱ्याची. बघा ना, मायनसमुळे, मायनसला जर मायनसने जर प्लसला मल्टिप्लाय केलं तुम्ही, तर या प्लसचं काय बनेल, मायनस प्लस मायनस प्लस काय, मायनस प्लस. मायनस मायनस प्लस प्लस, हेच माहित नाही आपल्याला. मायनस नाही मॅम, सॉरी, मायनस म्हणायचं. लिहिते ना मी. एक असं आहे की हा दोस्त असतो आणि हा असतो मायनस, म्हणजे दुश्मन. हा, आपला प्लस दोस्त समजा आणि मायनस दुश्मन, ठीक आहे. तर आता आपण बघूया, तुमचं लक्षात राहतो. बघा, आता प्लस प्लस म्हणजे दोस्तचा दोस्त, म्हणजे मित्राचा मित्र. मित्राचा मित्र आपला कोण असणार, मित्र. मित्र मित्राचा मित्र आपला मित्र असणार, ठीक आहे. आता मित्राचा शत्रू, इथे दुश्मन शत्रू, मित्र आणि शत्रू असं आपण घेऊ, मराठी शब्द. इथे आपण मित्र प्लस म्हणजे मायनस म्हणजे शत्रू. आता इथे प्लस मायनस म्हणजे मित्राचा शत्रू, आपला कोण, शत्रू. मित्राचा शत्रू मित्राचा शत्रू आपला मित्र असू शकतो. शत्रू आपला मॅम, मित्र मायनस. आहे, आपला कोण, आपला शत्रू. आपल्या मित्राचा जो दुश्मन आहे, आपल्या मित्राचा जो शत्रू आहे, तो आपला मित्र कसा असू शकेल. नाही मॅम, आपला दुश्मनच राहील.
आता आपल्या शत्रूचा मित्र या दुश्मनचा दोस्त आपला कोण? दुश्मनचा दोस्त म्हणजे शत्रूचा मित्र दुश्मन. आपला कोण? दोस्त. शत्रू. दोस्त दोस्त. कसं मॅम? शत्रूचा मित्र हा मायनस आहे ना, मायनस प्लस शत्रू. म्हणजे शत्रूचा मित्र. जो मित्र आहे तो आपला मित्र कसा असेल? तो शत्रूचा मित्र आहे ना. शत्रूचा मित्र म्हणजे आपला कोण असणार? तो शत्रू. शत्रू. आपल्या शत्रूचा मित्र म्हणजे आपला शत्रू आहे तो. त्यानंतर मायनस मायनस म्हणजे दुश्मनचा दुश्मन आपला कोण असतो? मित्र. दुश्मन. कसा दुश्मन कसा असणार? दुश्मनचा दुश्मन आपला कोण? शत्रूचा शत्रू मित्र. आहे. आपला मित्र होणार तो. शत्रू त्याचा जो शत्रू आहे तो आपला कोण असणार? शत्रूचा शत्रू आपला कोण? मित्र. शत्रू आपला मित्र. मित्र. आता हे लक्षात ठेवा, प्लस 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 असतं. नाही लक्षात राहिलं तर हे याच्याने लक्षात ठेवा. कसं तरी आपल्याला लक्षात ठेवायचं हे सगळं है ना. म्हणजे इथे काय होतं माहितीये का? मायनस साइन मुळे हे बघा, हे दोन बघा, मायनस मुळे साइन चेंज होते. मायनसने प्लसला मल्टिप्लाय केलं मायनस येतं, मायनसला मल्टिप्लाय केलं प्लस येतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला साइन बदलायची गरज असते तेव्हा इक्वेशनना काय करायचं? जेव्हा मला दोघांची साइन सेम आहे पण मग ते जाणार नाही, ते सबट्रॅक्ट होणार नाही, मग जर घालवायचे ते एकाची कोणाची तरी साइन बदलावी लागेल. आणि साइन कोणामुळे बदलते? टर्मला नाही, टर्म तेव्हाच ऍड होतात त्यांच्या साइन वरून ते ऍड सबट्रॅक्ट होतात टर्म. पण इक्वेशनला ऍड करायचं की सबट्रॅक्ट हे तुम्हाला काय घालवायचंय त्याचे साइन कसे त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला कळलं का मी काय बोलली? इथे इक्वेशन ऍड होतील की सबट्रॅक्ट होतील ते फक्त सांगा. इथे मी प्लस लिहू की इथे मायनस लिहू? मायनस. लिहू मायनस लिहू? मायनस मॅम. मायनस प्लस मायनस. मायनस होईल मॅम ते. मायनस येणार इथे? येस मॅम मायनस येईल. नाही बघा, हे इक्वेशन आहे ना, इक्वेशन ऍड होते. टर्म तुमचे नंतर आपण बघू, ते साइन नुसार असते. म्हणजे सेम साइन असेल तर ऍड होतात, वेगवेगळे असेल तर सबट्रॅक्ट होतात. पण इथे आता ऍडिशन का करायचं? इक्वेशन ऍड होणार, टर्म नाही. इक्वेशनला ऍड कधी करतो? जेव्हा तुम्हाला जे घालवायचं आहे त्याची साइन ऑलरेडी वेगवेगळी आहे. आता तुम्हाला जे घालवायचं आहे ना, हे 59 59 त्याची साइन बघा आधीच वेगवेगळी आहे, त्यामुळे ते तसे पण जाणार आहे. आपल्याला साइन बदलायची गरज नाहीये. साइन बदलणार कधी? जर असं असतं ना, दोन्ही पण प्लस प्लस असते तर याची साइन मला बदलावी लागली असते, प्लस मायनस करावं लागलं असतं. आणि जेव्हा तुम्हाला साइन चेंज करावी लागते ना तेव्हा इथे सबट्रॅक्शन घ्यायचं. पण आता इथे गरज नाही. तुमचे जे टर्म आहेत त्यांची साइन ऑलरेडी जे तुम्हाला घालवायचे त्याची साइन ऑलरेडी वेगवेगळी आहे. थोडं तरी कळलं का मी काय म्हणाली तुम्हाला? जर तुम्हाला जे टर्म घालवायचे, जे टर्म तुम्हाला एलिमिनेट करायचे की नाही त्याची साइन बघा. आता तुम्हाला इथे काय एलिमिनेट करायचंय? एम की एन? काय ठरवलंय आपण? काय घालवायचं? एम घालवायचं की एन? एन. 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 बरोबर आहे. आता त्याचा कोएफिशियंट आपण इक्वल केला 50-50. आता साइन बघितली आपण. साइन कशी आहे दोघांची? वेगवेगळी. वेगळी. मायनस आणि प्लस त्यामुळे ते वेगवेगळी. मग ते जाणारच आहे, कारण मायनस प्लस कॅन्सलच होतात ना, सबट्रॅक्शनच होतं. एक दोघांची साइन वेगवेगळी आहे तर सबट्रॅक्शन होणार आणि ते तसे पण जाणार आहेत.
मला गरज आहे का कोणाची साईन बदलायची तिथे? आधीच ते जाणारच आहेत, नाही त्यामुळे मॅम. ऍड करा. जर ऑलरेडी ते वेगवेगळे साईन असेल तर ऍड करा. इक्वेशन ना ऍड करा. टर्म ते सबट्रॅक्ट होणार, टर्म मायनस प्लस असल्यामुळे ते जाणार, सबट्रॅक्शन होणार. पण इक्वेशन ना ऍड करा, कारण मला कोणाचीही साईन बदलायची गरज नाही. ठीक आहे, तर इथे प्लस होणार. आणि आता बघा इथे काय काय आता साईन नुसार करायचं. तर इथे 10m आहे, 10m प्लस 24m किती होणार? 10m. दोन्ही प्लस प्लस आहेत त्यामुळे ऍड होईल. इथे 34m आहे. हे मायनस 15n प्लस 15n कॅन्सल होणार. इथे इथे पण दोन्ही प्लस प्लस आहेत त्यामुळे ऍड होणार आहे. पण बरोबर आहे, असंच येणार ना? नऊ उत्तर येणार. ठीक आहे, बघा आधी मी 2ने भाग लावला, 2ने भाग लावला, इथे 17 आलं, इथे 153 आलं. 17च्या पाड्यात 153 येतात. 17 9 153. कळलं? म्हणजे एम ची व्हॅल्यू काय आली? इथे एम ची किंमत काय आली? एम किती आला? एम इज इक्वल टू 9. ठीक आहे, आता ही एम ची व्हॅल्यू आपण कुठल्या तरी दुसऱ्या एका इक्वेशन मध्ये टाकणार आहे आणि एन ची मिळवणार. यापैकी या थर्ड आणि फोर्थ पैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाक. 2m मायनस हे जे इक्वेशन आहे त्याच्यात टाकलं तरी चालेल. या इक्वेशन 2m मायनस 3n इज इक्वल टू 50 किंवा 8m प्लस 5n इज इक्वल टू 77 त्याच्यात पण टाकलं तरी चालेल. ते तुम्ही 1.1 विसरले का मुलांना? 1.1 आपण सॉल्व्ह केलेलं एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केलेलं बघा. 1.1 विसरले का? इथे आता एम च्या जागेवर 9 पुट डाऊन करायचं आपण व्हॅल्यू. एम च्या जागेवर 9. 2 इंटू 9. एम 9 आहे मायनस 2 इज इक्वल टू 50. आता हा 18 जो आहे तो इथे प्लस आहे, तो तिकडे न्यायचा राईट साईडला, तो मायनस होणार 18. आणि इथे काय राहणार? इथे मायनस 3n ते इथे लिहायचं, प्लस 3n आहे. मुलं मायनस साईन लिहायचं विसरतात. साईन लिहायची जर मायनस असेल तर, प्लस असेल तर नाही लिहिली तर चालते. आणि हा जो 18 आहे तो इकडे मिळणार. 15 मायनस 18 हे मायनस 3n. 15 मायनस 18 किती? 15 मायनस 18 3. 3. आणखी कोणाचं उत्तर आहे दुसरं? -3. हा, विथ साईन आन्सर सांगायचा मुलांनी, कारण साईन खूप इम्पॉर्टंट असतं. तर एक जरी साईन चुकली ना मायनस मायनस जाणार. -3 ना, मोठ्या संख्येचं आपण मोठ्या नंबरचं साईन देतो उत्तराला ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये. 18चं साईन येणार, 18चं मायनस साईन आहे. सबट्रॅक्शन होणार दोघांचं आणि मोठ्या नंबरचं साईन. इथे 3n इज इक्वल टू 3r. 3 1 3 9 म्हणजे n ची व्हॅल्यू इथे 1 आहे. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, m 9 आहे आणि n 1 आहे. ठीक आहे, पण आपले जे ओरिजिनल व्हेरिएबल आहेत ते x आणि y आहे. आणि m च्या जागेवर आपण m कोणाच्या जागेवर सबस्टिट्यूट केलं होतं मगाशी? बघा, आपण जर गणित बघितलं पहिल्यापासून
तर एक्स आपण एम कोणाच्या जागेवर सबस्टिट्यूट केलेला 1 अपॉन बघा 1 अपॉन एक्सच्या जागेवर एम आणि 1 अपॉन वायच्या जागेवर एम. मग इथे एम ची आणि एन ची व्हॅल्यू मिळवल्यावर थांबायचं नाही. आपल्याला ओरिजिनल जे आपले व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय त्याची व्हॅल्यू मिळाली पाहिजे. मग इथे एमच्या जागेवर 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 9 आणि एनच्या जागेवर 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 है ना. आता इथे एक्स ची व्हॅल्यू मिळवायची तर क्रॉस मल्टिप्लाय करा. इथे 9 इंटू एक्स इज इक्वल टू 1 इंटू 1 9x इज इक्वल टू 1. इथे पण क्रॉस मल्टिप्लाय करू. y इंटू 1 इज इक्वल टू 1. y इंटू 1 y येणार आणि 1 इंटू 1 1. इथे x इथेच ठेवणार 9 तिकडे जाऊन डिवाइड होणार 1 अपॉन 9 आणि y ची व्हॅल्यू 1 आहे. एवढं कळलंय का? आपण पुन्हा एकदा Yes, summary ma'am. करू काय काय केलं आपण या गणितात काय काय केलं आपण बघू. आणि तुम्हाला 1.1 आलं पाहिजे. 1.1 नाही आलं ना तर हे नाही गणित येणार. 1.1 एकदा परत आपण एकदा पाहिजे तर शिकूया. 1.1 मधली गणित यायला पाहिजे. आपण काय केलं बघा, हे दोन इक्वेशन आपल्याला दिले होते त्यांनी. 3 अपॉन वाय इज इक्वल टू 50 आणि 8 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इज इक्वल टू 77. मी काय केलं 1 अपॉन एक्सच्या जागेवर एम आणि 1 अपॉन वायच्या जागेवर एन टाकलं. ठीक आहे. मग मला काय इक्वेशन मिळाले 2m मायनस 3n इज इक्वल टू 15 आणि 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. नंतर मी हे सॉल्व्ह केले जे एलिमिनेशन मेथड आहे. आपण एका n चा कोएफिशियंट इक्वल केला. 15 येण्यासाठी पहिल्या इक्वेशनला 5 ने आणि दुसऱ्या इक्वेशनला 3 ने मग n चा कोएफिशियंट इक्वल आला आणि आपण नंतर 3 आणि 4 ला ऍड केलं. मग हे n गेला एलिमिनेट झाला n. मग फक्त m राहिला 34m इज इक्वल टू 306. मग m ची व्हॅल्यू काढली आपण 9 आली आणि ती 9 आपण त्या एका इक्वेशन मध्ये पुट डाऊन करून n ची व्हॅल्यू काढली. n ची 1 आली आणि मग m आणि n ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर m च्या जागेवर 1 अपॉन एक्स टाकला, क्रॉस मल्टिप्लाय केलं. मग x ची व्हॅल्यू 1 अपॉन 9 आणि y ची व्हॅल्यू 1 आली. हे कळलं का? ती डोक्यावरून गेलं. मॅम हे जे स्टेप आहे ना ते परत सांगता का? कोणती? ते शेवटले 4-5 स्टेप ते आपलं उत्तर आपण पुन्हा एकदा ते हा काय म्हणतो मी पुन्हा एकदा हे गणित सोडून दाखवते. आपण पुन्हा एकदा सोडवू. ठीक आहे. नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा हेच गणित सोडवू. मला व्यवस्थित कळलं पाहिजे. बघा 2 अपॉन एक्स मायनस 3 अपॉन वाय इज इक्वल टू 50. ठीक आहे. आणि दुसरं इक्वेशन होतं 8 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इज इक्वल टू 7. आता व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणून आपण काय केलं, जे खाली आहे की नाही एक्स खाली आहे मग वरती आपण कुठला पण नंबर असू दे वरती पण वरती 1च घ्यायचा आणि ते आपण दुसरा व्हेरिएबल म्हणून अज्युम करायचं 1 अपॉन एक्स. ऍक्च्युली ते 2 आहे ते 3 आहे ते नंतर आपण घेऊ शकतो कोइफिशियंट. पण आपण अज्युम काय ते सबस्टिट्यूशन करताना 1 अपॉन एक्स सबस्टिट्यूट करायचं. 1 अपॉन एक्सच्या जागेवर एम आणि 1 अपॉन वायच्या जागेवर काय पुट डाऊन केलं आपण एन. कोणते पण दुसरे व्हेरिएबल पुट डाऊन केलं. मग इक्वेशन काय बनतील बघा. इक्वेशन सांगा मला काय बनतील पटापट बोला. याच्यावरून दोन इक्वेशन काय बनतील आपले. टू हे नंतर आपण आता घ्यायचे हे कोइफिशियंट आणि त्याच्या पुढे ते व्हेरिएबल घ्यायचे. काय बनतील इक्वेशन बोला. 2 पहिल्या 2m इक्वेशनचं minus काय 3n बनेल is equal to 15.
2m is is equal equal to to 50. हे 2m पहिलं. minus हा, आणि दुसरं काय बनेल? 8n plus 5n is equal to 77. 8m plus 5n is equal to 77. नंतर आपण एलिमिनेशन मेथड वापरले. आता हे आपले लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आलेले आहेत. आणि हे आपण आता पहिली जी 1.1 मधली मेथड आहे एलिमिनेशन, त्या मेथडने आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यासाठी आपण एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल केले. कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल केले आपण? एम चे कोएफिशियंट इक्वल केले की एन चे? कोणाचे केले आपण? n चे. एन चे. मग एन चे आपण कोएफिशियंट इक्वल करण्यासाठी आपण काय केलं? मल्टिप्लाय केलं इक्वेशन 1 ला. इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं? इथे 15 आणायचं आहे, इथे पण 15 आणायचं आहे. बाय मल्टिप्लाय इक्वेशन एन 1 बाय 5 आणि इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय केला? 3 बाय 3 है ना. मग मला पटापट सांगा, पहिल्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करा आणि दुसऱ्याला 3 ने. इक्वेशन बोला. पहिल्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करा. 10 minus 40 10m 10m minus 15n is equal to equal to 75. 45. 70 आणि इथे 3 ने 24m plus प्लस 15 असं 15 आलं. बरोबर आहे. नंतर आपण ह्यांना ऍड केलं. ऍड का केलं? कारण हे आपल्याला जे घालवायचे ते तसे जाणारच आहेत. आधी साईन त्यांची वेगवेगळे, त्यामुळे ते जाणारच आहे. आणि इकडे काय आलं? इकडे 34m आलं आणि इकडे आलं 306. ठीक आहे. नंतर आपण एम इथेच ठेवला. 306 डिवाइड बाय 30. इथे आधी 2 ने डिवाइड केलं मी. 2 ने पे के पे 2 1 जा 2 2 7 जा 14 जा 2 1 राहिला, 0 घेतला, 2 5 जा 10 आणि 2 3 जा 6. आणि 17 चा जर तुम्हाला टेबल येत असेल तर 17 9 जा 153 होतात. तर M9 आला. बरोबर आहे. आता ही एम ची व्हॅल्यू आपण पहिल्या इक्वेशन मध्ये पुट डाऊन केली. 2m minus 3n is equal to m च्या जागेवर मी 9 पुट डाऊन केलं. हे बघा, m च्या जागेवर 9 minus 3n equal to 15. 2 9 जा 18 minus 3n is equal to 15. आता n ची व्हॅल्यू काढायची आहे, तर n चा जो हा टर्म आहे हा इथेच ठेवणार -3 आणि हा इकडे नेणार राईट. तो प्लस आहे, +18 आहे. तो इकडे आला -18. इथे 15 आहे ते तसेच, मायनस हा 18 इकडे येऊन राईटला येऊन मायनस. -3n -3 मायनस मायनस जाणार. 3n is equal to 3. n 3/3. 3 1 जा 3. n is equal to 1. एवढं कळलं? एवढं कळलं का? येस मॅम. एम आणि एन ची व्हॅल्यू कळली. आता एम आणि एन ची Yes, व्हॅल्यू ma'am. काढून थांबायचं नाही, कारण आपले ओरिजिनलचे एक्स आणि वाय आहेत. मग एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळवायची आपल्याला, कारण
इथपर्यंत आलं की संपलं नाही गणित. आपल्याला एक्स वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एम ची 9 मिळाली, पण एम म्हणजे आपल्याला 1/x आहे, इज इक्वल वाय आहे. तर ते परत आपण व्हॅल्यू जी आहे ती परत त्या जागेवर लिहायची. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं फक्त, बाकी काय नाही करायचं. क्रॉस मल्टिप्लाय करा. 9 इंटू एक्स किती होणार? 9x. असं 1 इंटू 1 1, 9 इंटू एक्स 9. इथे पण तसंच. y इंटू 1 y इंटू 1 y, आणि 1 इंटू 1 1. इथे y ची व्हॅल्यू लगेच मिळाली 1. इथे फक्त हा 9 आता तिकडे जाणार, 9 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन डिवाइड, की x ची व्हॅल्यू मिळाली 1/9. कळलं का? येस आता कळलं का? ज्यांना कळलं नव्हतं कोणाला? पुढच्या वेळेला आपण, तुम्ही मला ते एलिमिनेशन मेथड पण विसरलात वाटतं. पुन्हा एकदा 1-2 गणितं घ्यावी लागतील परत. ठीक आहे, घेऊया आपण. पुढच्या वेळेला आपण फक्त ग्राफ पेपर सगळ्यांनी ठेवायचा, त्याशिवाय मी शिकवणार नाही. एकाने जरी नाही ठेवला सोबत तर मी शिकवणार नाही. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी सोबत ठेवायचं. बाय, आता आपली वेळ संपली.
Prerna, just stop the recording. Okay, ma'am.